नमस्कार मित्रांनो, मी आहे संजय नरोडे आणि आपण पाहत आहात सेमी एक्सप्रेस. मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीतील सायन्स या विषयामधील लॉज ऑफ मोशन या धड्याचा दुसरा भाग बघणार आहोत. याच्या आधी पहिला भाग जर कुणी बघितला नसेल तर तो चॅनेलवर जाऊन तुम्ही परत बघू शकता. मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत हेअर अँड टॉर्टॉइज म्हणजे ससा आणि कासव यांची गोष्ट बघितली असेलच, ऐकली असेल, बरोबर. काय होतं की कासव जिंकतं का ससा जिंकतो? कासव जिंकतो. का बरं असं होतं? कारण कासव जरी हळू असलं तरी ते काय करतं, अगदी हळू का होईना पण सतत चालत राहतं. आणि ससा खूप वेगानं धावतो, पण सुरुवातीला थोडा धावतो, मध्ये थांबतो आणि पुन्हा धावतो आणि त्यामुळे तो शर्यत हारतं. तर इथं आपल्या लक्षात काय गोष्ट आली? स्लो बट स्टेडी विन्स द रेस. म्हणजे सावकाश परंतु सातत्यानं जो चालत राहतो तो शर्यत जिंकतो, किंवा धावत राहतो तो शर्यत जिंकतो आणि कासव यामध्ये जिंकतो. तर आता इथं मोशन मध्ये आपल्याला याचा काय उपयोग आहे? तर इथं दोन प्रकारच्या मोशन्स आहेत, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. युनिफॉर्म म्हणजे काय? तर एकसारखे. कासव बघा, एकसारखी गती आहे त्याची, कधी वाढवली नाही कधी कमी केली नाही, एकसारखेपणा होता. ससा सुरुवातीला धावला, त्यानंतर पळाला नाही, मध्येच थांबला आणि पुन्हा धावला. आता इथं बघा, इक्वल डिस्टन्स जर इक्वल टाइम मध्ये कव्हर करत असेल तर त्या मोशनला आपण युनिफॉर्म मोशन असं म्हणतो. आता व्याख्याच करायची झाली तर कशी होते बघा याची. इफ an object covers equal distance in equal time intervals, then it is said to be moving with uniform speed. युनिफॉर्म म्हणजे एकसारखा. आता कासव बघा कसं असं युनिफॉर्म म्हणजे एकसारख्या याच्यात पुढं जात आहे, बरोबर. Then we will study next concept, that is non-uniform motion. Non-uniform motion. लिनियर म्हणजे एकाच रेषेत सरळ चालणारी. आता हे सशाच्या प्रकारातली ही मोशन आहे. इफ अन ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्सेस. मागच्यात काय होतं? इक्वल डिस्टन्स. इथं काय आहे? अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरव्हल्स. इक्वल म्हणजे समान वेळेत जर अंतर वेगवेगळं असेल, म्हणजे समजा आपण 1 सेकंद धरलं तर एका सेकंदात, पहिल्या सेकंदात किती होतं, दुसऱ्या किती, तिसऱ्या किती, चौथ्या किती, जर यांचं उत्तर वेगवेगळे येत असेल तर समजायचं हे नॉन युनिफॉर्म मोशन आहे. तर सशाचा हा प्रकार आहे. ससा बघा सुरुवातीला खूप वेळ एका जागेवर आहे, त्यानंतर पुन्हा एकदम 2 उडीत सगळं अंतर पार पडतो. नाउ नेक्स्ट कन्सेप्ट इज एक्सिलरेशन. व्हॉट इज एक्सिलरेशन? आता बघा, हा एक मुलगा आहे आणि तो असा घसरगुंडीवरून खाली येतोय, बरोबर, आणि पुन्हा जमिनीवर टेकतो आणि चालत जातो. तुम्ही लहानपणी खेळा असाल असं, बरोबर आहे ना. सुरुवातीला काय होतं बघा, ज्या वेळेला असा मुलगा वर आहे त्यावेळेला वेग एकदम कमी असतो, त्यापेक्षा 0च असतो सुरुवातीला, आणि तिथून पुन्हा खाली येताना त्याचा वेग वाढत जातो आणि जमिनीला टेकताना त्याचा वेग एकदम वाढत असतो. याचा अर्थ वेगात वाढ होत येते. वेगात काय होतं? वाढ होत येते. ही वेग वाढण्याचा जो वेग आहे त्याला एक्सेलरेशन म्हणायचं. खरं तर वेग वाढण्याचा दर असं ते मराठीत आहे, पण आपण त्याला वेग वाढण्याचा वेग लक्षात ठेवायसाठी आपण आपली टर्मिनॉलॉजी शोधून काढू. एक्सेलरेशनला मराठीत त्वरण असे म्हणतात. मग आता व्याख्या काय करायची? वेग वाढण्याचा वेग असं म्हणून चालेल का आपल्याला परीक्षेत काही व्हॉट इज एक्सेलरेशन, बरोबर. याचं उत्तर आपल्याला देताना काय म्हणावं लागेल? द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज कॉल्ड एक्सेलरेशन. परत एकदा बघा, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज कॉल्ड एक्सेलरेशन. रेट म्हणजे दर, म्हणजे वेग वाढण्याचा दर. आता दर म्हणजे काय? रुपये पैशात आहे का? नाही, वेळेच्या संदर्भात हा दर आहे, तो वेळेच्या, विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे बघा, आपल्याला फॉर्म्युला पाहिजे असेल तर एक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. वेळ आपण मोजतो कशामध्ये? मीटर पर सेकंड. आता याच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की सुरुवातीचा वेग किती आहे.
त्याला u म्हणायचं. इफ इनिशियल व्हेलॉसिटी इज u अँड इन टाइम t इट चेंजेस टू v. समजा सुरुवातीचा वेग u आहे आणि t इतक्या वेळात आपण सेकंदात t बघूया. काही सेकंदामध्ये किंवा जेवढ्या सेकंदात तो बदलतो, तो जो t आहे त्याला टाइम म्हणतो आपण. तर हा जो टाइम आहे तो t मध्ये दाखवायचा आणि नंतर जो वेग मिळतो, अंतिम वेग, फायनल व्हेलॉसिटी, त्याला आपण काय म्हणायचं, v. सुरुवातीचा वेग u आणि नंतरचा वेग आहे तो v. नेक्स्ट देन ऍक्सेलरेशन इज इक्वल टू v मायनस u. नंतरचा वेग वजा सुरुवातीचा वेग. लक्षात ठेवा, नंतरचा वेग वजा सुरुवातीचा वेग डिवायडेड बाय टाइम t. आता युनिट जे आहे SI युनिट इज इक्वल टू मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपण मागच्या लेक्चरमध्ये SI युनिट्स म्हणजे काय बघितलं होतं, स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट्स. त्यांना MKS मेथडला पण SI युनिट सिस्टीम म्हटलेलं आहे. आता ही SI युनिटमध्ये मीटर पर सेकंद हे युनिट आलं कसं काय बरं. आता पुन्हा त्यासाठी आपल्याला व्याख्या बघायला पाहिजे किंवा त्याची डेफिनेशन बघायला पाहिजे. काय होती, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. बरोबर, व्हेलॉसिटी आपण मीटर पर सेकंद मध्ये मोजतो, वजाबाकी सुद्धा मीटर पर सेकंद येईल आणि त्या सगळ्यांना छेद पुन्हा टाइम म्हणजे सेकंदच येईल. अंशातला अंश येतो, अंशातला छेद आहे तो छेदात येतो, म्हणजे जे सेकंद अंशामध्ये छेदात होतं ते खऱ्या छेदात येईल. बरोबर, आणि त्यामुळं ऍक्सेलरेशनचं युनिट आहे मीटर पर सेकंद स्क्वेअर. यानंतर मग आपल्याला पुढचा एक कन्सेप्ट बघायचे, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन अँड नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. युनिफॉर्म ऍक्सेलरेशन म्हणजे काय मित्रांनो, आणि नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन हे दोन्ही काय फरक आहे हे आपल्याला बघायचं. आता ऍक्सेलरेशन होतं म्हणजे कसं, ते जर समान ऍक्सेलरेशन होत असेल तर ते युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, म्हणजे वेग वाढण्याचा वेग समान असेल. पहिल्या सेकंदाला समजा 10 न वाढला, दुसऱ्याला आणखीन 10, तिसऱ्या सेकंदाला आणखीन 10. म्हणजे समजा एक वस्तू आहे, पहिल्या सेकंदाला 0, दुसऱ्या सेकंदाला 10, दुसऱ्याला परत 20, 30, 40 असा जर त्याचा वेग समान वाढत असेल, वेग समान नाही, वाढ समान आहे, त्यावेळेला ते युनिफॉर्म ऍक्सेलरेशन म्हणतात. आणि जर सुरुवातीला एकदम वेग वाढला, पुन्हा थोडासाच वाढला, पुन्हा आणखीन वाढला, असं होत असेल तर ते नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. आता याची जी डेफिनेशन आहे ती बघा काय आहे. इफ द वेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाउंट्स इन इक्वल टाइम इंटरवल्स देन द ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन युनिफॉर्म मोशन. म्हणजे काय, इफ द वेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाउंट इन इक्वल टाइम इंटरवल्स, म्हणजे जर वेग समान वेळेत समान प्रकारे वाढत असेल तर ती वस्तू, देन द ऑब्जेक्ट इज सेड टू बी युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. आणि याच्या उलट, इफ द वेलॉसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाउंट, अमाउंट म्हणजे राशी, ती एवढी वाढ होते ती. इफ द वेलॉसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाउंट इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, इथं टाइम मात्र दोन्हीकडे समानच दिले आपण, जो काही इंटरवल 1 सेकंदचा घेतलेला आहे तो समानच. देन इट इज सेड टू बी इन नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. लक्षात. आता बघा याचे प्रकार काय आहेत. एक गाडी जागेवर उभी होती आणि झूम करणं वेग वाढत वाढत गेलेला आहे. बरोबर, सुरुवातीला वेग किती असणार गाडी जागेवर असताना, 0, रिलॅक्स. त्यामध्ये जर आपण ऍक्सेलरेटरवर पाय दाबून दिला तर काय होईल, वेग वाढत 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 जाईल. याचा अर्थ वेग वाढत असेल तर पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. तेच ब्रेक लावला काय होईल, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. आणि एक पुढं आहे 0 ऍक्सेलरेशन. म्हणजे काय, वेगात काही बदलच होत नाही. समजा खूप वेगात गाडी सुरू आहे, 50 न चालू आहे, काटा 50 वरच आहे. बरोबर, आणि तो पुढेही जात नाही मागेही जात नाही, तर एक समान वेगात असेल
तर झिरो ॲक्सेलरेशन असतं. लक्षात ठेवा, एखाद्या वस्तूत वेग काही बदलतच नसेल तर झिरो ॲक्सेलरेशन. याचा अर्थ ती वस्तू जाग्यावर स्थिर आहे असं होत नाही, ज्या वेगानं आहे त्या वेगानंच चाललेली आहे. कधी कधी असंही होईल, एखादा दगड एका जागेवर स्थिर आहे, सुरुवातीचा वेग झिरो, नंतर बघितलं तरी झिरो. इथं सुद्धा झिरो ॲक्सेलरेशन असू शकतं. आलं लक्षात? आता आपण पुढचा जो एक पार्ट बघणार आहोत, बघा काय आहे. When the velocity of an object increases, the acceleration is positive. तेव्हा पॉझिटिव्ह वाढ असते, वेग वाढतो. When the velocity of an object increases, the acceleration is positive. When the velocity of object decreases, the acceleration is negative. आलं लक्षात? आणि पुढं, if the velocity of the object does not change, अजिबात बदलत नाही, with time, then it has zero acceleration. If the velocity of object does not change with time, it is zero acceleration. आता एक आलेख आहे बघा इथं आपल्याला समोर, असं इकडं एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस दिसतो आणि त्याच्या जवळ आपल्याला इथे टेबल हे दिसतो. काय आहे बघा, एक्स ॲक्सिस वर आपल्याला टाइम दिलेला आहे इन सेकंड्स आणि वाय ॲक्सिस वर काय दिलेलं आहे तर वेलोसिटी इन मीटर पर सेकंड. वेलोसिटी मीटर पर सेकंड मध्ये मोजतात, बरोबर. आता बघा काय आहे, जे टाइम झिरो असताना वेलोसिटी किती आहे, झिरो आहे, म्हणजे झिरो झिरो, पहिल्या कॉलम मध्ये तुम्हाला झिरो झिरो दिसतं. 5 सेकंद असताना, म्हणजे 5व्या सेकंदाला वेग किती आहे, 8 मीटर पर सेकंद. म्हणजे 5 सेकंदानंतर झिरोचा वेग वाढला, किती झाला, 8 झाला. 10व्या सेकंदाला चेक केलं, त्यावेळेला वेग किती आहे, वेग आहे 16. म्हणजे 5 ला 8 होता, 10 ला किती झाला, 16. त्यानंतर 15व्या सेकंदाला बघितलं तर त्याच्यात आणखीन आपल्याला 8 ची वाढ दिसेल आणि 24, आणि अशा प्रकारे 20, 25, 30, 35 पर्यंत गेलो तर 8, 8, 8 ने आपल्याला अशी वाढ दिसत येते आणि 35व्या सेकंदाला 56 मीटर पर सेकंद असा वेग वाढलेला आहे. म्हणजे ही जर गाडी अशी पुढे जात असेल, बरोबर, तर ती एक समान तिच्यात वाढ दिसते आपल्याला. म्हणजे वेग वाढण्याचा जो काही दर आहे तो समान आहे, प्रत्येक सेकंदाला 8 मीटर पर सेकंद अशी वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आता हा जो ग्राफ आहे, आता जो हा जो ग्राफ आहे वेलोसिटी अँड टाइम, तो एक स्ट्रेट लाईन आहे बघा, एक सरळ रेषा आहे. आता ह्या ग्राफचा उपयोग काय, तर याचा उपयोग बघण्यासाठी आपण पुढे बघूया की वेलोसिटी टाइम ग्राफचा उपयोग करून आपल्याला युनिफॉर्म ॲक्सिलरेशन मध्ये त्या वस्तूनं किती अंतर तेवढ्या वेळेत कापलं हे आपल्याला मोजता येऊ शकतं बघा. वी कॅन डिटरमाइन द डिस्टन्स कवर्ड बाय अ कार. We can determine the distance covered by the car between points A and B. आता इथं 2 पॉइंट आहेत, A आणि B. तर या 2 पॉइंट्सच्या मध्ये म्हणजे वेळेचा प्रकार आहे. A या पॉइंटच्या जवळ कार असताना आणि B या पॉइंटच्या जवळ कार असताना एवढ्या वेळात त्याने किती अंतर कापलं हे आपल्याला या ग्राफवरून काढता येईल. तर ग्राफवरून अंतर कसं काय काढायचं बरं, त्या अगोदर आपली नेहमीची पद्धत आहे ती बघूया. ॲव्हरेज आधी वेलोसिटी आपल्याला माहित असायला पाहिजे. ए या पॉइंटला किती होतं त्याची वेलोसिटी, तर ए या पॉइंटला 16 आहे, बरोबर. आणि बी या पॉइंटवर जेव्हा कार पोहोचली बी या पॉइंट जवळ तर त्यावेळेला 32 आहे. आता या दोघांची बेरीज करू आपण, 16 अधिक 32 आणि भागिले त्याला 2 करू, सरासरी वेग काढू ना. ए या पॉइंटवर किती होतं, 16 वेग होता मीटर पर सेकंद, बी या पॉइंटला होता 32. तर आपल्याला ॲव्हरेज काढायचं, सरासरी काढायचे, तर 16 अधिक 32 भागिले 2 केलं तर 48 भागिले 2 आणि येईल 24 मीटर पर सेकंद. हे काय आलं, ॲव्हरेज स्पीड. तर ॲव्हरेज स्पीड माहिती आहे, टाइम माहिती आहे. आता ए या वेळेला पॉइंटवर किती आहे बघा, 10 सेकंद.
10 सेकंद असताना तो ए या ठिकाणी आणि 20 सेकंद असताना बी या ठिकाणी आहे. तर दोघांच्या मध्ये किती 10 ते 20 किती अंतर आहे? 10च अंतर आहे. याचा अर्थ 10 सेकंद हा वेळ गेलेला आहे. ॲव्हरेज वेलॉसिटी आपल्याला मिळालेली आहे 24, बरोबर. म्हणजे ॲव्हरेज वेलॉसिटी 24 मीटर पर सेकंद. एका सेकंदाला 24 मीटर ती कार पुढे सरकते आणि असे 10 सेकंद गेले तर आपल्याला टोटल माहिती आहे डिस्टन्स कव्हर्ड इज गिवन बाय वेलॉसिटी इंटू टाइम, बरोबर. म्हणजे अंतर बरोबर वेग गुणुले वेळ. आणि असं जर आपण केलं तर 24 गुणुले त्याला 10 केलं तर 240 मीटर पर सेकंद येतं. आणि मग द डिस्टन्स कव्हर्ड जे आलेलं आहे ते किती आहे? 240 मीटर्स पर सेकंद नाही, अंतर हे मीटरमध्ये आहे. आता ग्राफचा उपयोग करून आपल्याला हे 240 आणि हा ग्राफ यांचा कुठं ताळमेळ घालता येईल का बघूया. तर इथे एक आपल्याला चौकोन दिसतो, थोडासा समलंब आहे. ABCD असा एक टोटल चौकोन आहे. इकडं ABCD तो पूर्ण केला तर त्याचे 2 पार्ट पडतील. वरचा तो एक त्रिकोण आहे, ट्रायंगल AEB, आणि दुसरा खाली आहे तो चौकोन आहे AECD. या दोघांचा एरिया काढायचा प्रयत्न करू आपण. म्हणजे पूर्ण त्या मोठ्या चौकोनाचा म्हणजे ABCDचा आपल्याला एरिया मिळेल. एरिया म्हणजे क्षेत्रफळ. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल टू एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल AECD प्लस एरिया ऑफ ट्रायंगल ABE. आता आपल्याला माहिती आहे कोणत्याही चौकोनाचं क्षेत्रफळ काय असतं? लांबी गुणिले रुंदी. तर तो खाली जो चौकोन दिसतो आपल्याला त्याची आपल्याला लांबी 10, कारण हे अंतर 10 मध्ये, आणि उंची जर घेतली तर ती किती येते बघा? 16. पहिला पॉईंट जो ए आहे तो इथून इथपर्यंत वरपर्यंत आहे, बरोबर. तो किती आहे? 16. 10 गुणिले 16 प्लस आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे 1/2 बेस इंटू हाईट, बरोबर. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आणि त्या पद्धतीने जर आपण केलं तर काय येतं? 1/2 10 इंटू 16. आणि मग हे जर सोडवलं आपण, इफ वी सॉल्व दिस वी गेट 160 प्लस 80 म्हणजे 160 अधिक 80 आणि टोटल किती झाले मग? 240. तर याचा अर्थ ती जी लाईन आहे पॉइंट ए आणि बी, या लाईननं ज्या एक्स ॲक्सिसवर जेवढा काही एरिया कास्ट केलेला आहे, म्हणजे जेवढं काही क्षेत्र व्यापलेलं आहे ते क्षेत्र काय सांगतं? ए आणि बी या 2 पॉईंटच्या दरम्यान त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं, म्हणजे ए पासून बी पर्यंत जात असताना म्हणजे तेवढ्या वेळेत किती डिस्टन्स कव्हर केलं हे आपल्याला तो एरिया सांगतो. म्हणजे या ग्राफवरून आपल्याला टोटल डिस्टन्स कव्हर्ड बाय द कार इन द गिवन टाइम हे काढता येईल. आता पुढचा आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट, इक्वेशन्स ऑफ मोशन. अजूनही आपण लॉज ऑफ मोशन पर्यंत पोहोचलेलोच नाही. इक्वेशन ऑफ मोशन आलेलं आहे. लॉज ऑफ मोशन आपण 3rd पार्ट मध्ये बघणार आहोत. तर इक्वेशन्स ऑफ मोशन कुणी शोधून काढली? न्यूटन स्टडीड मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अँड गेव अ सेट ऑफ 3 इक्वेशन्स ऑफ मोशन. न्यूटननं काय केलं तर स्टडी केला एखाद्या हलणाऱ्या वस्तूचा. इथं बॉल बघा असा खाली पडतो, बरोबर. तर यानं अशा हलणाऱ्या वस्तूंचा म्हणजे गतीत असलेल्या वस्तूंचा अभ्यास केला आणि 3 महत्वाचे इक्वेशन शोधून काढले. आता की कोणती आहेत, कशी काढली, त्याच्या मागची मॅथमॅटिकल प्रोसेस ही पुस्तकामध्ये आपल्याला सिलेबसमध्ये आहे, परंतु आपल्या दृष्टीनं लक्षात ठेवायचे ते 3 इक्वेशन्स खूप महत्वाचे, हे लक्षात ठेवा, बरोबर. दीज रिलेट टू द डिस्प्लेसमेंट. आता यात कोणाकोणाचा संबंध आहे? डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सिलरेशन अँड टाइम. हे 4 प्लेयर्स महत्वाचे. डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन, वस्तू किती दूर गेली. वेलॉसिटी तिचा वेग. ॲक्सिलरेशन म्हणजे त्वरण, वेग वाढण्याचा वेग.
अँड टाइम त्यासाठी किती वेळ लागला, या 4 पॉइंट्सवर हे इक्वेशन्स अवलंबलेले आहेत, म्हणजे समीकरण. आता आपण एक एक बघूया. तर हे बघण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत, की लक्षात ठेवा UVAST, UVAST, यू फास्ट असं आपण लक्षात ठेवू. यू फास्ट अंडरलाईन करून ठेवा. यू फास्ट म्हणजे तू खूपच फास्ट आहेस असं काहीतरी लक्षात ठेवू शकतो आपण. आता यू म्हणजे काय बघा, तर यू इज इनिशियल व्हेलॉसिटी, सुरुवातीचा वेग यू आहे. पुढं व्ही फायनल व्हेलॉसिटी, अंतिम वेग, म्हणजे सुरू करताना यू होता आणि आपण ज्या वेळेला त्याचं निरीक्षण दुसऱ्यांदा करतो त्यावेळेला ते व्ही, किती वेग जो असेल. ए ऍक्सिलरेशन, त्या दरम्यान त्याचा वेगात काय बदल झाला तो ऍक्सिलरेशन. यस डिस्प्लेसमेंट, सुरुवातीपासून ते किती लांब गेलं तर डिस्प्लेसमेंट. आणि टी यासाठी लागलेला टाइम. सो यू फास्ट हा शब्द लक्षात घ्या. यू इनिशियल व्हेलॉसिटी, व्ही फायनल व्हेलॉसिटी, ए ऍक्सिलरेशन, एस डिस्प्लेसमेंट, टी टाइम. आता कोणती इक्वेशन्स आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट इक्वेशन्स, खूपच मूलभूत अशी ही इक्वेशन्स आहेत, कारण याच्या आधारे नंतर पुढं आपल्याला बरेच काही गणित सम्स सोडवायचे आहेत. तर इक्वेशन्स ऑफ मोशन्स बघूया. त्यामध्ये पहिला आहे v इज इक्वल टू यू प्लस एटी. v इज इक्वल टू यू प्लस एटी लक्षात ठेवा. पहिलं, दिस इज द रिलेशन बिटवीन वेलॉसिटी अँड टाइम. या इक्वेशन मध्ये वेलॉसिटी, आता यू आणि v दोन्ही वेलॉसिटी आहेत, आणि टाइम यांचा संदर्भ आहे, वेलॉसिटी अँड टाइम. ऍक्सिलरेशन सगळीकडेच आहे, तिन्ही मध्ये आहे, त्यामुळे त्याचा जास्त विचार करायचा नाही. सेकंड आहे S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. म्हणजे डिस्प्लेसमेंट, एखादी वस्तू आपण फेकून दिली तर ती किती लांब जाईल हे काढायसाठी याचा उपयोग होतो. आणि याला म्हणतात डिस्प्लेसमेंट अँड टाइम रिलेशन दाखवणारं इक्वेशन. So this is the relation between displacement and time. right लक्षात. तिसरा आणि अंतिम आहे v square is equal to u square plus twice as. परत एकदा लक्षात घ्या, v square is equal to u square plus twice as. आता ही समीकरणं लक्षात कशी ठेवायची हा खरा प्रश्न आहे. तर याला थोडंसं काही गोष्टी लक्षात ठेवा, की यामध्ये सगळीकडे आपल्याला a दिसेल, पहिल्यात आहे, दुसऱ्यात आहे, तिसऱ्यात सुद्धा आहे. ए म्हणजे ऍक्सिलरेशन प्रेझेंट आहे. पहिलं जरा बघा, v इज इक्वल टू यू प्लस एटी, जे आपले 5 सुरुवातीचे होते त्यात इथं कुणीतरी यस डिस्प्लेसमेंट गैरहजर आहे पहिल्यामध्ये. v इज इक्वल टू यू प्लस एटी, त्यामध्ये यस गायब आहे पहिल्या. दुसऱ्यात यस लगेच सुरुवातीला ओपनिंगला झालाय. यस इज इक्वल टू यूटी प्लस 1/2 AT स्क्वेअर. आता याच्यात कोण गायब आहे, v गायब आहे, सेकंड मध्ये v नाही. थर्ड जे आहे v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस as, तर याच्यामध्ये टाइम गायब आहे. राहील लक्षात. याचा उपयोग काय करणार आपण, तर हे आधी आपल्याला लक्षात ठेवायचे आणि पाठ्यपुस्तकामध्ये किंवा टेक्स्ट बुक मध्ये तुमच्या जे काही सम्स दिलेले आहेत, सॉल्व्ह पण आहेत आणि सोडवायचे आहेत, तर ते सोडवण्यासाठी याचा खूप उपयोग होतो. सो जे थर्ड वन आहे, धिस इज रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. जे तिसरं आहे ते डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी यांचा संबंध आहे. सो आजसाठी पुरेच आहे हे. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज लाईक धिस. आणि याच्या आधीचाही जो एक भाग आहे तो पाहायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.